प्रेशर, दबाव, गड्डी मड्डी असं वाटलं का एक तो पैसों का गेम हुआ होगा नहीं तो फिर दवा आया होगा। आपल्याला परवानगी असून सुद्धा तुम्ही आम्हाला इथं येऊ देत नाही। तुम्ही हाँ माना लागेल तुम्हाला नाही अरे थांबणार राजा का कार्यकर्ते हजार राहा म्हणा इथं आपल्या सोबत आहेत बच्चू कडू भाऊ काय सांगाल येऊ दे ना काय म्हणाल भाऊ? मला असं वाटतंय का आम्ही 5 तारखेला अर्ज केला होता, नंतर 7 तारखेला अर्ज केला आणि 12ला 18 तारखेला आम्हाला या जागेची परवानगी भेटली आणि ऑब्झर्व्हरनं आम्हाला परवानगी दिलेली आहे। त्याचे सगळे कागदपत्र आमच्याकडे आहे। कागदपत्र आम्ही यांना दाखवू शकतो तुम्हाला। कागदपत्र असेल ना, ही परवानगी भेटल्यावर 23-24ला आम्हाला इथं परवानगी भेटली। 22 पर्यंत राणाकडे परवानगी होती आणि 23-24 उद्या आमची इथं सभा आहे आणि राणाच्या सभेला परवानगी नसताना सुद्धा आम्हाला इथं येण्यास पोलीस मज्जाव करत आहे। परवानगी असून त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नाही आहे। आता असं म्हणतात का शहाजीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची परवानगी नाकारले जाते। आता हे परवानगी आहे, हा ते पूर्ण परवानगी आहे। त्या ऑब्झर्व्हरनं आम्हाला 23-24ची परवानगी दिली। सगळे कागदपत्र पैसे गिसे आम्ही सगळे भरले, 23,000 15,000 रुपये सगळे। हे पावती आहे, हे पावती आमच्याकडे आहे। 18 तारखेलाच आम्ही पैसे भरले भाऊ। हे मैदान 23-24चे आम्ही पैसे भरून चुकलो। आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं का आपण जायचं आहे, उद्याच्या सभेसाठी आज आम्ही तयारीला इकडे आलो, पण आता पोलीसवाले म्हणते ते तुमची परवानगी गेली चुल्यात, आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही आहे। अमित शाह साहेब येणार आहे, गृहमंत्री, त्याच्यानं गृहमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी गृहमंत्र्याला हे पोलीस खातं बदनाम करत आहे। गृहमंत्री येऊन हे कायदा भंग होत असेल, आचारसंहितेचा भंग होत असेल तर मला वाटतं आता काही शिल्लक राहिलं नाही। आम्ही उद्या आता इथंच उपोषणाला बसणार आहोत 26 पर्यंत इथंच। एक प्रश्न आहे तो म्हणजे की जर तुम्ही म्हणताय तर 23 तारखेला जर 23 आणि 24 साठी तुम्ही ग्राउंड बुक केलेलं आहे, तर मग 23 साठी जर ग्राउंड बुक केलेलं आहे तर ग्राउंडवर तुमची तयारी का नव्हती? भाजपला तयारी करण्याची संधी कशी काय मिळाली? 22 पर्यंत त्यांची होती, 22चा तो पेंडाल होता, 21-22चा। आता तो पेंडाल आम्ही त्यांना काढायला लावला कारण वाद होऊ नये म्हणून। पोलीस प्रशासन म्हणे आम्ही पेंडाल काढायला लावतो, त्यांनी काढला नाही। आता आम्ही वाद होऊ नये म्हणून समोर आलो नाही, आता समोर आलो तर पोलीस आम्हाला अडवते आहे। पण मग बच्चू भाऊ आता आंदोलनाच्या ऐवजी तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार किंवा अशा काही गोष्टी करणार आहात का? काय फायदा आहे? नाही पण तुम्ही तक्रार करणार का? निवडणूक आहे होईल की नाही नंतर काही आता आम्ही तक्रार करतोच आहे, पण उद्या आम्ही आता आंदोलन हे नाही। पण बच्चू भाऊ जेव्हा गृहमंत्री इथे येतात केंद्रामध्ये, जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा सिक्युरिटीचा मुद्दा असतो, त्यामुळे आंदोलन करण्यासाठीची संधी मिळेल का? पण त्याशिवाय तक्रार हा एक महत्वाचा मार्ग नाही का वाटत? तक्रार करतोच आहे, पण तुम्ही सांगा ताई, कायदा राहायला का शिल्लक? तुम्ही हे कोण बोलत ना का? तर तुम्ही नाही हे बोला का परवानगी 23-24ची आमची असताना आम्हाला इथं मज्जाव करण्यात आला, धवसा देण्यात आल्या आणि पोलीस लोक आता आम्हाला माराची भाषा करतोय का खबरदार इकडे पेंडॉल पण टाकू नका। परवानगी आमची आहे, त्यांच्याजवळ परवानगी नाही आतापर्यंत। आणि असं असताना आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे, याच्या अगोदरही केली, आता अधिक करतो आज आम्ही तक्रार करूच। पण तुम्हाला वाटतं आंदोलनाच्या मार्गाने न्याय मिळेल? मग काय मरून जाऊ भाऊ? एक असं म्हटलं जातं ते म्हणजे अमरावती लोकसभा मतदार आता काय कदाचित आंदोलन करू दिलं जाणार नाही या ठिकाणी। आता पॉयझनच प्या लागेल ना, फिरवली जाते, आता पॉयझनच प्या लागेल ना। बच्चू भाऊ शेवटच्या 2 दिवसांमध्ये निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जातं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये, हा त्याचाच भाग आहे कारण त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात असा आरोप होतोय। नाही मी सहभागी नाही आहे, माझी परवानगी आहे आणि परवानगी असताना कोण नाकारत आहे, कोण कायदा भंग करत आहे? पोलीसवाले करत आहे। मग तुम्ही आता दाद कोणाकडे मागणार? कोणाकडे मागा तुम्हीच सांगा। न्यायालय
तुमच्याकडे मागतो, तर जनतेलाच मागा लागत. प्रसिद्धी माध्यमांकडे मागून राहिलो. आता जनतेला मागू. मागू जन आंदोलन न्यायालयावर तर विश्वास नाही राहिला. जन आंदोलन चिरडण्याचा प्रकार पाहून घ्या उघड डोळ्यांनी तुम्ही. उद्या तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये न्याय भेटेल का? आज तुम्ही थोडस त्यांच्या बाजूने बोलताना दिसून राहिले काही लोक. मला एक सांगा, उद्या जर तुमचं पोलीस स्टेशन मध्ये झालं यांच्यासोबत भांडण, तुम्हाला न्याय भेटेल का तिथं? तुम्हाला सामान्य लोकांना, बच्चू भाऊ सारख्या मंत्री दर्जाच्या माणसासोबत आम्ही लोकसभेच्या निवडणूक लढून राहिलो, ग्रामपंचायतची नाही. आमच्या सोबत एक खिडकीतून दिलेली परवानगी त्याला तुम्ही नकारून राहिले. परवानगी असून या ग्राउंड मध्ये येण्यासाठी मज्जाव करून राहिले. हा जो पेंडाल लागलाय 22, 23, 21, 22 तारखेला, तो रिमूव्ह केला नाही. बाकी वेळेस तुम्ही दलाल नोटीस पाठवता. जिल्हा परिषद प्रशासन कुठं आहे का? त्यांची परवानगी असून त्यांनी स्वतः ग्राउंडची पाहणी केली काय? त्याच्या व्यतिरिक्त साऊंडच्या गाड्या फिरून राहिल्या 24 तारखेच्या शहा साहेबांच्या सभेचा. शहा साहेबांना तरी नॉलेज मध्ये आहे का की त्यांची बगैर परवानगीची सभा होत आहे? त्यांची दिशाभूल कोणी करून राहिलं का? नाही करून हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे आम्हाला अटक करण्याची, निवडणुकीतून बाहेर काढायची. आम्ही इथं काहीतरी करावं आणि आम्हाला अटक करावं आणि व्यवस्थित निवडणुकीतून बाहेर काढण्याचं पोलिसामार्फत पक्ष कारवाई होत आहे. पोलिसामार्फत पक्ष कारवाई करण्याची व्यवस्थित तयारी आहे. तुम्ही अमित शहाना विनंती करता, आवाहन करता, काय म्हणणं आहे? काय मला वाटते अमित शहाजी आपण देशाचे गृहमंत्री आहे. आपली सभा होणे आमचं असं काही मत नाही आहे. परंतु आमची परवानगी असताना, आमची परवानगी भेटली असताना तुम्ही डावलून जर तुमची परवानगी घेत असाल तर गृहमंत्री म्हणून मला वाटतं ही सभा तुम्ही दुसरीकडे घेतली पाहिजे. त्या कार्यकर्त्याला, प्रशासनाला तुम्ही सांगितलं पाहिजे. आमचं वैर नाही आहे कोणासोबत, आमची विनंतीच राहील. परंतु असं जर घडत गेलं तर उद्या कायद्याचं राज्य संपन्न या देशातलं. आम्ही कायदेशीर परवानगी घेतल्यानंतर सुद्धा पोलीस अशा पद्धतीने असेल तर मला वाटते आता कायदाच अस्तित्वात राहिला नाही. त्यांच्याकडे परवानगी आहे, त्यांच्याकडे परवानगी नाही. एकाले परवानगी 18 तारखेला दिली, 18 तारखेला पैसे भरले. इथून 6 दिवस अगोदर आम्ही परवानगी घेतली. तरी अमित शहाजी जबरदस्तीने हे सभा घेत असन तर जनतेनं हा विचार केला पाहिजे. हा विचार जनतेनं केला पाहिजे का ही अरेरावी कशी खपून घ्यायची. देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं का काही? आम्ही का बोलू? बाहेर आहे, खूप आक्रमक झालेले पोलीस त्यांना येऊ देत नाहीये. काय आवाहन कराल कार्यकर्ते? नाही, आता आम्ही कार्यकर्त्याला सांगतो शांत राहा म्हणून. उद्या आम्ही सगळेजण इथं येऊ, 1 लाखाच्या संख्येनं येऊ. आम्ही सभा होऊ देणार का? सभा होऊ देणार का? उद्या 1 लाखात आम्ही इथं राहू. इथं आम्हाला परवानगी भेटली आहे, त्या परवानगीनुसार आम्ही इथे येऊ. सामंजस्याची भूमिका घेऊन दुसरा काही मैदानाचा पर्याय सुचू शकता तुम्ही? तुम्ही मस्त बोलता. नाही, त्यांना सुचू शकता का तुम्ही? काय काहीतरी सामंजस्याची तुम्ही त्यांच्याशी बोला ना. हे परवानगी आम्हाला भेटली, त्यांनी दुसरी व्यवस्था केली पाहिजे. पण भाजप दुसरी व्यवस्था का नाही करत आहे? का याच मैदानासाठी अडून राहिले? मुद्दाम आम्हाला अटक करायचं, मारपीट करायचं, कुठेतरी गुन्हे दाखल करण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे. का बच्चू कडू आता ही दिनेश बुब निवडणूक जिंकायच्या तयारीत आहे, तर दिनेश बुबच आम्हीच बाद करायचं, अटक करून ठेवायची आणि जनतेला सांगायचं का आमची रंगबाजी किती आहे. आम्ही बच्चू कडू आणि दिनेश बुब सारख्या उमेदवाराला सुद्धा अंदर टाकू शकतो. तर हे भीतीचं वातावरण मतदारामध्ये पोहोचायचं आहे. तुम्ही मैदानात आहात, पोलिसांनी तुम्हाला आंदोलन करायला दिलं का की त्याच्यासाठी मज्जाव केला आणि कशा पद्धतीने हा मज्जाव येऊ केला? काय म्हणणं आहे देत तुमचं याच्याबद्दल? नव्हते. आधी आम्हाला शिंदे साहेब आहे ते सांगतात आम्हाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे मैदान पाहिजे आहे. म्हटलं सुरक्षा जर महत्वाची तर सभा नाही घेतली तरी चालेल. सभा महत्वाची आहे नाही का? सुरक्षा महत्वाची आहे का नाही सभेपेक्षा? मग तुम्ही सुरक्षेच्या नावात घेऊन आमचा कायदा मोडण्याचं काम करताय, हे शोभनीय नाही आहे. तुम्ही महायुतीला समर्थन देणारे आमदार आहात, तर तुम्ही देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत तुमच्याकडे विनंती केली का? इतर कुठल्या भाजपच्या नेत्याने तुमच्याकडे या सगळ्यासाठीची विनंती केली कसं का? आहे, माझं चुकलं असेल तर मी बोलन. आमचं काही चुकलंच नाही ना ताई. आमचं चुकलं का?
नाही फडणवीसांकडनं विनंती झाली आहे का हे मैदान सोडण्यासाठी? मला वाटते फ्रेंडली रिक्वेस्ट. मी त्यांना मैदान आम्ही कसं काय सोडणार आहे? पण झालंय का असं बोलणं? हो, मैदान आमचं आहे. दबाव तर आहे तुमच्यावर, पण फ्रेंडली रिक्वेस्ट झाली आहे का? कशी काय रिक्वेस्ट करणार आम्ही? पण त्यांनी केली आहे का हा विचार? हो, नाही तुम्ही सांगा, आम्हाला परवानगी भेटल्यानंतर आम्हीच रिक्वेस्ट करायची त्यांना. नाही त्यांनी तुमच्याकडनं केलंय का? फडणवीसांनी केली का? नाही कुठल्याही नेत्यांनी. नाही काय बोल शेवटचे 2 दिवस झाले आणि ते तुमचे खराब होत आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? नाही आता बेकार, आता त्यांनी आमची प्रचार बेकार करायचं ठरलाय ना. आचारसंहितेचा भंगच आहे, अधिकाऱ्यानं भंग केलाय, पोलीस यंत्रणा वापरून आचारसंहिता भंग केली आहे. काल रात्रीपासून कलेक्टर सीपी गिपी सगळे मॅनेज आहे, सगळेचे फोन रेकॉर्ड आहे. ते उद्या वाजून दाखवू ना आम्ही सभेत काय काय बोलले आम्हाला, तर सगळे वाजून दाखवू उद्या. पण आताच पोलीस तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये येऊ देत नाही, उद्या कशी येऊ देणार? हो, उद्या आमची संख्या वाढ. हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की रीतसर परवानगी असताना तुम्ही असे कसे अडवले? चौथा स्तंभ आहे तुम्ही, तुमच्यावर खूप आशा आहे लोकांना. तुम्ही सीपीला कलेक्टरला विचारा ना. तर हे होते बच्चू भाऊ पाटील यांचे कार्यकर्ते.